विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ठाणे वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या दालनाबाहेर आपण आहोत। जर आपण बघितलं तर 2 दिवसांपूर्वी समाजसेवक अजय जया यांनी जे आहे एक ठाणेकरांना टोईंग विरोधात उभं राहण्यासाठी एक साथ दिलेली होती। मात्र आता त्या साथीला जर आपण बघितलं तर ठाणेकरांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण का मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर ह्या वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर ठाणेकर जे आहेत या ठिकाणी आता अजय जया यांच्या समर्थनार्थ आणि टोईंग विरोधात जे आहेत या ठिकाणी आपल्याला एकवटलेले पाहायला मिळत आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर या ठिकाणी ठाणेकर नागरिक जे आहेत एकवटलेले पाहायला आपल्याला मिळतात आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर समाजसेवक अजय जया यांनी जे आहे अनेक वर्षांपासून टोईंग विरोधात लढा उभा केलेला होता आणि तो लढा आता कुठेतरी जर आपण बघितलं त्या लढ्याचं आता रूपांतर जे आहे ते आता आंदोलनामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतंय। ठाणे पोलीस उपायुक्त जे आहेत पंकज शिरसाट यांनी काही दिवसांअगोदरच जर आपण बघितलं तर प्रसार माध्यमांवर आणि आपण देखील बातमी प्रसारित केली की येत्या 2 ते 3 दिवसात टोईंग व्हॅन जे आहे ते आपण पुन्हा एकदा सुरू करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर त्याला विरोध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी समाजसेवक अजय जया यांनी जे आहे ह्याच उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर जर आपण बघितलं तर त्याला कडाडून असा विरोध जो आहे तो केलेला होता। मात्र त्याच वेळी काही टोईंग व्हॅन चालकांनी जे आहे किंवा कर्मचाऱ्यांनी जे आहे किंवा ज्यांच्या नावाने ते कंत्राट आहे त्यांनी जे आहे अजय जया यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे पडसाद जे आहेत हळूहळू ठाण्यामध्ये उमटायला सुरुवात झाली। जर आपण बघितलं तर ह्या टोईंग विरोधात अजय जया यांनी जो काही लढा दिलेला होता त्याला आता ठाणेकरांनी देखील एक प्रकारची साथ जी आहे ती दिलेली आपल्याला ह्या दृश्यांमधून पाहायला मिळते। जर आपण बघितलं तर आज खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा जो आहे मोठा बंदोबस्त जो आहे फौजफाटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। संपूर्ण रस्त्यावर जर आपण बघितलं तर पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे जर आपण बघितलं तर एक प्रकारे छावणीचं रूप जे आहे ते आज ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यालयाला आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहेत आणि आता थोड्याच वेळात ज्यांनी जो आहे ह्या टोईंग व्हॅनला कडाडून विरोध केलेला होता आणि आजही त्यांचा विरोध आहे असे समाजसेवक अजय जया जे आहेत ते आता या ठिकाणी थोड्याच वेळात जे आहेत दाखल होणार आहेत। तत्पूर्वी जे काही ठाणेकर या ठिकाणी एकवटलेले आहेत आपण त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज अजय जयांनी जी मूवमेंट चालू केलेली आहे त्याला एक ठाणेकर म्हणून साथ द्यायला उभे आहोत। महत्वाचा प्रश्न होता की महिला भगिनी तक्रार करतात की आमच्याशी नीट वागलं जात नाही टोईंग व्हॅन। महिला भगिनींची काय तक्रार आहे माहितीये का? एकतर 2 व्हीलर ज्या असतात मोस्टली महिला बिचाऱ्या येतात, कुठे भाजीपाले कुठे उभे करतात, रस्त्यात कधीही नसतात, व्यवस्थित फुटपाथला लागून असतात, त्या टो करून घेऊन जातात आणि जेव्हा त्या टो करून घेऊन जातात आणि त्या या आंदोलनाला ज्यांनी विरोध केलेला आहे ते अजय जया ह्या ठिकाणी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। तर पोलीस जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी जे आहे त्यांच्या गाडीला या ठिकाणी रोखलेलं पाहायला मिळत आहेत। गाडीमध्ये जर आपण बघितलं तर अजय जया जे आहेत स्वतः या ठिकाणी गाडी स्वतः चालवत जे आहे त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी सांगितलं टू मी द इफ यू कॅन बट डू इट लेझिली अशा प्रकारचं एक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे। थेट अजय जया जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत गाडी घेऊन। जर आपण बघितलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे आपल्याला पाहायला मिळतो। मात्र अजय जया जे आहेत त्यांनी थेट हे आंदोलन जे आहे आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे। ह्या ट्रॅफिकच्या टोईंग व्हॅन विरोधात आता अजय जया जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। याच ठाणे वाहतूक शाखेच्या बाहेर जर आपण बघितलं तर आता अजय जया जे आहेत या ठिकाणी याच ठिकाणी जर बघितलं तर समोरच त्यांनी जे आहे आंदोलन जे आहे सुरू केलेलं आहे। त्यांची एक मागणी आहे की आता ही गाडी जी आहे आता टोईंग करून न्या आणि एक
नक्की जर बघितलं तर अजय जया आगे बढो हम तुम्हारे साथ है असे देखील घोषणा ज्या आहेत त्या ठाणेकरांच्या वतीने देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर रस्त्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. उपस्थित आहे अनधिकृत करून टोविंग करून दाखवा म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आणि आज आमचा रिक्वेस्ट आहे डीसीपी साहेबांना की अजय इथे उपस्थित आहेत, सगळे ठाणेकरी इथे उपस्थित आहेत आणि तुम्ही या इथे प्रसंगाला तोंड द्या. इथे सगळे ठाणेकर उपस्थित आहे. त्यांनी गाडी इथे इलिगल लावलेली आहे. तुमच्याकडे टोईंग व्हॅन आहेत ना, टो करून दाखवा. आम्ही त्यांना चॅलेंज केलेलं, गाडी टो करून दाखवा. तुमच्यात दम असेल तर टोईंग व्हॅन घेऊन या. त्यांनी आता क्लिअर इंडिकेशन दिलेले आहेत की आम्ही हे इथे लावणार आहे आणि तुम्ही गाडी टो करून दाखवावी. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. टोईंग विरोधात हे ठाणेकरांचं आंदोलन आहे. ठाणेकरांचं संपूर्ण जनतेचं आंदोलन आहे. अजय जयाच्या या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पूर्ण हे टोईंग जो घटना विरोधी जे टोईंग व्हॅन चालू करतायत त्याला आमचा विरोध आहे. धर्मराज्य पक्षातर्फे आमचा संपूर्ण जाहीर पाठिंबा आहे आणि आम्हाला सक्रिय पाठिंबा आहे. अजय जया आगे बढ़ो. आज अजयजीचं आंदोलन आहे आणि आज उत्कृष्ट ठाणेकरांनी अजय जयांना पाठिंबा दिलाय आणि तमाम ठाणेकरची मागणी आहे ही टोईंग वन बंद व्हायला पाहिजे. या जाचकाठी पासून नागरिकांना त्रास दूर झाला पाहिजे यासाठी तमाम ठाणेकरांनी अजय यांना सपोर्ट केला आहे. आणि मी तर तमाम ठाणेकरांना मी आव्हान पण आता करतोय की तुम्ही या आणि आंदोलन सपोर्ट करा. हे आंदोलन अजय जयाचं नसून सपोर्ट ठाणेकरांचं आहे. या ठाणेकरांनी उपस्थित होऊन निषेध होतो. 6 महिने टोईंग व्हॅन बंद होते. 6 महिन्यामध्ये काही फरक पडला नाही. आता का चालू झाले पाहिजे टोईंग व्हॅन? अरे 200 पोलीस आहे पण एक टोईंग व्हॅन नाही इथं. टोईंग व्हॅनला जर तुम्ही ट्रेनिंग दिली, सगळं केलं, इथं 100-200 पोलीस आहेत पण एक टोईंग व्हॅन नाही इथं गाडी उचलायला. हाच बोलबाना आहे. लिगल टोईंग केली तर चालेल पण अशी इलिगल टोईंग आम्ही चालू देणार नाही. अजयवर पोलिसी कारवाई होणार. या देशामध्ये या शासकीय यंत्रणेला एवढे भरगच्च पगार आणि यंत्रणा आणि सुखसुविधा असून सुद्धा ही जी दरोडे टाकायची पद्धत चालू आहे, ही दरोडे टाकण्याच्या पद्धतीला ठाणेकर म्हणून विरोध करतो. ही ठाणेकरांवरती टाकलेल्या दरोड्याचा आम्ही निषेध करतोय. ही टोईंग निषेधार्थ आहे. ही बाब थांबलीच पाहिजे. टोईंगचा सगळ्यात त्रास महिलांना होतो. महिलांनी केलेल्या 2 व्हीलर उचलून अशा ठिकाणी नेतात जिकडे त्या सोडवायला गेल्यावर एकही ट्रॅफिकचा अधिकारी नसतो, आरटीओचा अधिकारी नसतो. भाड्यावर ठेवलेली पोरं तिकडे बसलेली असतात आणि अतिशय उद्धटपणे महिलांशी वागतात. महिला यांनी अतिशय त्रस्त आहेत. टोईंग विरोधात 2 व्हीलर ज्या उचलून नेतात हा पूर्ण बेकायदेशीर धंदा चालू आहे. त्याला महिलांचा पूर्ण विरोध आहे आणि एक महिला म्हणून मी प्रत्येक महिलेचा जे काल इलिगल आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, अजय जयाच्या अंगावरती जे कॉन्ट्रॅक्टर जात होते ते गुंड कुठे आहेत आता? कारण ही ठाणेकर पूर्ण आता अजय जयाच्या मागे आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना अजय जयाबरोबर पूर्ण ठाम उभी आहे. ही अजय जयाची एकाची विषय नाहीये, हा पूर्ण ठाण्याचा विषय. आम्हाला पंकज शिरसाटांना एवढंच बोलायचं आहे की पंकज शिरसाटांनी आता या ठिकाणी टोईंग परत चालू करून दाखवावी. जोपर्यंत टोईंग बंद केली जात नाही असं यांची भूमिका होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही. काय सांगाल? अजय जी ने जो मुद्दा लिया है वो तो हर एक ठाणेकर का समस्या है, जो हम लोग सब उनके साथ खड़े हैं और वो अकेले नहीं है. और जो भी उनको दादागिरी कर रहे हैं उसका हम जवाब देने यहाँ खड़े हैं.
भांडीजी काय सांगाल भांडीजी पुढे आता अजय जयांनी जे ठाणेकरांचा मुद्दा घेतलाय त्यांचं समर्थनासाठी आम्ही कोणत्या पार्टीचं नाही, फक्त त्यांच्या समर्थनासाठी ठाणेकरीचं उभं आहे. अजय जया जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अजय जया जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. गेले 6 महिने कुठल्याही प्रकारचं टोविंग नव्हतं. ठाणेकर नागरिक अतिशय आनंदामध्ये सर्व सुरळीत चालू असताना हा पुन्हा एकदा नवीन घाट. मला वाटतं ह्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचाराची नांदी आहे. कुठल्याही प्रकारचा वाहतूक विभागाचा पारदर्शकपणा ह्यामध्ये कुठे पण दिसत नाहीये. मला आज जो ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, अजय जय ह्याच्या माध्यमातून जो सुरुवात जी झालेली आहे, या सुरुवातीला आज पूर्ण ठाणेकरांचा पाठिंबा आहे. कारण जो त्रास होतो तो सामान्य नागरिकांना होतो. कुठेतरी हॉस्पिटल जवळचा सरकारी हॉस्पिटल असेल किंवा सरकारी कार्यालय असतील, ह्या ठिकाणाचे जाणून बुजून गाड्या उचलल्या जातात. मॉल असेल किंवा प्रायव्हेट काही सेक्टर्स असतील, त्या ठिकाणाचे कुठल्याही प्रकारचे गाड्या उचलल्या जात नाही. मग याच्यामध्ये कोणाचं साटेलोटा आहे का? हा भ्रष्टाचार ठामपणे बाहेर निघाला पाहिजे. मला वाटतं आज सर्व नागरिकांनी, युवकांनी ह्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. अनेक युवक आम्हाला नेहमी फोन करतात की आमच्या गाड्या उचलल्यात. तर आज खऱ्या अर्थाने तुम्ही इथे उभे राहा आणि सर्वांनी पाठिंबा द्या की हा जो भ्रष्टाचार चालू आहे ह्याला आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे. बंद करा, 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 जर आपण बघितलं तर अजय जया यांनी जी काही एक साथ दिलेली होती, हाक मारलेली होती ठाणेकरांना, ती आता कुठेतरी आपल्याला खरी ठरताना पाहायला मिळते. सर्वच ठाणेकर जे आहेत आता अजय जय यांच्या समर्थनार्थ जे आहेत ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय जय देखील आता गाडीमध्ये बसून जो आहे सर्वांचा निषेध जो आहे तो आंदोलन करणार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे फक्त नागरिकांना, सामान्य नागरिकांना एकटा बघून यांच्या गुंड मिळत होते. आज ठाणेकर जागृत झालेला या समोर या गुंडांनी आपण जर बघितलं तर संपूर्ण चक्काजाम आंदोलन जे आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. समाजसेवक अजय जय यांनी या टोईंग व्हॅनच्या विरोधात आवाज उठवला होता आणि आता हा आवाज कुठेतरी खरा होताना पाहायला मिळतोय. जर आपण बघितलं तर गेल्या 15 ते 20 मिनिटापूर्वी जे आहे अजय जया ह्या 4 व्हीलर मधून जे आहे बाहेर आलेले होते आणि त्यांनी जे आहे प्रत्येक अग्रीमेंट इलिगल पद्धतीने केली आणि फक्त लूटमार करण्यासाठी हे काम केलेले आहे. दोन जण आहे ना, एक जण यासाठी जागा बनवा. नक्की जर आपण बघितलं तर ह्याच चारचाकीमध्ये अजय जय जे आहेत थेट आता ते जे आहेत ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर येऊन पोहोचलेले आहेत. गाडीमध्ये जर आपण बघितलं तर ते बसलेले आहेत आणि आता खाली जे आहेत अजय जय या ठिकाणी एक फलक जो आहे टोईंग विरोधातला फलक खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. अजय जय जे आहेत आता खाली उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघितलं तर अजय जय यांनी जे आहे आता गाडीवर बसून या संपूर्ण टोईंगचा जो आहे निषेध या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला मिळतो आणि ठाणेकर जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ठाणेकर नागरिक जर आपण बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ठाणेकर नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते.
टोईंग करा. किती पैसे कमवलेत तुम्ही टोईंग मध्ये? किती पैसे कमवले शिरसाट साहेब? बेकायदेशीर अग्रीमेंट केलंय तुम्ही. टोईंग बंदच झाली पाहिजे. टोईंग बंदच झाली पाहिजे. विदाऊट टेंडर तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला कायदा माहिती आहे का साहेब? विनाकारण तुम्ही धमकी आहे. यांच्या समोर या लोकांनी माझ्या अंगावर आले होते. आता बोलवा तुमचे किती गुन्हे आहेत बोलवा. लोक आहेत, मी बोलवलेले नाही आहेत, लोकांनी मला बोलवले. बोलवा बोलवा आम्ही पोलिसांचा बंदोबस्त. हो. अरे हे काय करतील? बेकायदेशीर पद्धतीने या लोकांनी अग्रीमेंट केलेले आहेत. गुंड लोकांना बोलवतात. हे प्रत्येक एक मी ज्या विषय आजपर्यंत मांडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी लिगॅलिटी त्याच्या लिगल टीम बसवायला सांगा. प्रत्येक गोष्ट चुकीचं केलेली आहे. अँब्युलन्स जाऊ दे, साईडला अँब्युलन्स जाऊ द्या. तर आपण बघितलं तर अँब्युलन्स जी आहे ती या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळते. अजय जया यांनी देखील अँब्युलन्सला जे आहे जाण्यासाठी वाट जी आहे ती करून दिलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच जे आहे आपण जर बघितलं स्वतः डीसीपी ट्रॅफिक आज जे आहेत आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. मात्र काय सांगाल? हो. अरे त्या लोकांनी बेकायदेशीर एवढे अग्रीमेंट्स केलेले आहेत, पण आमच्यावरती विनाकारण अलिगेशन्स करतायत. यांनी जाणून बुजून, यांचे ई टेंडरिंग नाहीये, त्यांच्या ज्या गाडी आहेत त्याच्यामध्ये फक्त 3 लोकांचा प्रावधान आहे, तरी ते 5-5 पोरं त्या टोईंग व्हॅनमध्ये बसतात आणि ते गाडी खेचून घेऊन जातात. याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे. गेल्या 2 वर्षापासून मी सातत्याने पाठपुरावा करतोय. याच्या पहिले जे डीसीपी होते त्यांनी सुद्धा, राठोड साहेब जे होते त्यांनी पण ह्याच पद्धतीने भ्रष्टाचार केलं होतं त्यांच्यावरती पण. आणि आता मी बोलतोय याच्यामध्ये डीसीपी जे आहेत ना, यांचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. त्यांना जिद्द आहे की आम्ही दाखवणारच चालू करू. मी त्यांना सांगतोय चालू करून दाखवा. आता टोईंग करा. हो. ते बॅनर जे लावलेत ना, लोकांनी लावलेत ते बॅनर, ते पण माझ्यावरती गुन्हा दाखल करतायत. शहर विद्रुपीकरण एवढे बॅनर्स लागलेत बर्थडेचं, तेव्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही झालाय. फक्त लोकांनी जे लावलेले आहेत त्याच्यावरती. आता शिरसाट साहेबांना मी फक्त 4 प्रश्न विचारतो. जे अग्रीमेंट केले आहेत ते ई टेंडरिंग प्रोसेसमध्ये केले आहेत का हे त्यांना विचारा. मुंबईमध्ये जसं टोईंग व्हॅनचे चार्जेस पोलीस डिपार्टमेंट घेतं तसं तुम्ही का घेत नाहीये? तुम्ही वेगळं अग्रीमेंट का केलंय? ते पण पोलीस डिपार्टमेंट आणि हे पण पोलीस डिपार्टमेंट ना ठाण्यातल्या. इथे काय वेगळा कायदा लागतो का? आणि मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये फक्त टोईंग व्हॅन मध्ये 3 लोकांना अलाउड आहे, त्याच्यामध्ये 5-5, 6-6 लोक बसून असतात. हे कसं चालणार आहे? त्यांचे आता फक्त त्यांनी कॅमेरा आहे ना त्यांच्या टोईंग व्हॅन मध्ये लावलेत. प्रत्येक माणसाला लुटलेले आहेत आणि लुटणारे माणूस तिथे धवल म्हणून आहे, तो तिथे बसलेला असतो. डीसीपीच्या बाजूला तो कलेक्शन करतो. एवढा पुरावे देऊन सुद्धा डीसीपी ठाण्यातले असून सुद्धा यांनी इतक्या लोकांना भ्रष्टाचार केलेले आहेत. आजचा असा प्रश्न होता, जे नोकरीवर नाही आहेत ते लोक देखील या ठिकाणी कलेक्शन करतात. हो. अरे त्यांचं कामच आहे ते रिटायर झालंय धवल, तरी इथे प्रत्येक पॉईंटचा 50,000 1 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले जातात. जे लोक क्लॅम्प्स लावायला येतात ना, जी मुलं 2 व्हीलरवर, त्या 2 व्हीलरला नंबर प्लेट नाहीयेत, असे पिक्चर्स आणि व्हिडिओज आहेत आमच्याकडे. त्या मुलांकडे कुठलंही आय कार्ड नसतं. त्यांना कोणी ऑथराईज केलेलं आहे आमच्या गाड्यांना हात लावायला? कोणी ऑथराईज केलेलं आहे गाड्यांना उचलून टाकायला आणि गाड्यांची विल्हेवाट लावायला? पैसे तर बेकायदेशीरपणा घेतातच, पण गाड्यांची ही वाट लावतात. आणि हे सगळं बेकायदेशीररित्या होत आहे.
एकही मुलगा जो खुशलानीचे टी शर्ट घालून 6 महिन्यापूर्वी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं, एकाही 2 व्हीलरला नंबर प्लेट नसायची, एकाही मुलाकडे आयडी कार्ड नसायचं आणि स्वतःच्या पर्सनल मोबाईलवर ते गाड्यांचे आणि 2 व्हीलरचे फोटो काढायचे. कुठल्या कायद्यानुसार हे सगळं होतंय ठाण्यात? एक प्रश्न होता, नंबर प्लेट कुठल्या रंगाची पाहिजे? ऍक्च्युली तो टेक्निकली येलो रंगाचा पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण त्यांनी आरटीओनी परवानगी दिली आहे. आता कुठल्या पद्धतीने ते परवानगी देतात हे आम्हाला माहित नाही. कायदा हे स्वतः अशा पद्धतीने राबवतात ना, जे त्यांना सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने ते कायदा राबवतात आणि प्रत्येक आणि याच्यामध्ये भूमिका सरळ आहे. टोईंग व्हॅन चालूच होऊ देणार नाहीये. लीगल वे मध्ये त्यांनी आम्हाला डिबेटमध्ये बोलवावं. एक एक जे प्रश्न मी विचारतोय ऑन डॉक्युमेंट्स मी देतोय त्यांनी त्याचं उत्तर देण्यात यावी. त्यांच्याकडे उत्तरच नाहीये. टोईंग सुपर धंदे करतात. 6 महिने आम्ही पाठपुरावा केल्यानंतर टोईंग व्हॅन बंद होता. कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाहीये. यांनी जाणून बुजून कल्याणचे काही गुंड लोकांकडून पत्र मागवलं की टोईंग व्हॅन चालू झालं पाहिजे. या पद्धतीने आता एवढं बोलताय ना, टोईंग करायला सांगा ना. ओ टोईंग करा, ओ डीसीपी साहेब टोईंग करा. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अजय जैन यांनी आंदोलन पुकारलेलं, काय सांगाल? आंदोलन पुकारले, त्यांचा हक्क आहे, त्यांनी करावं. अडचण काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बनतो कशासाठी, काय सांगाल त्याबद्दल? बंदोबस्त, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही हो म्हणून. आणि ते टोईंग व्हॅन आणि अजय यांच्यामध्ये काय प्रकार झाला? सुरू राहणार की बंद? परवा काय प्रकार झाला होता आपण सगळ्यांनी बघितलंय. परत मला विचारण्याऐवजी तुम्हाला माहिती आहे काय मत आहे? त्यांचं असं मत त्याबद्दल आहे की- दोघांचं मत चुकीचं आहे. एकामेकाच्या अंगावर दोघंही धावून जात होते. त्यांचं असं मत आहे- दोघंही. त्यांचं असं मत आहे- पहिला अजय जयांनी सांगितलं की गुंड प्रवृत्ती, त्यांनी ते प्रूव्ह करावं ते गुंड आहेत म्हणून. गुंड प्रवृत्ती त्यांची हे मागून नका हे करू. त्यांची जर पीसीसी होत असेल, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळत असेल, तर गुंडाची व्याख्या काय? गुंड प्रवृत्तीचे बोललो आम्ही. गुंड प्रवृत्ती त्याची व्याख्या काय सांगा? पण साहेब आपल्या समोर या घटना घडत काय सांगाल त्याबद्दल? त्या घटनेत मी त्याच ठिकाणी थांबवल्या होत्या. आपण समक्ष होते, आपण ते दाखवलेलं आहे. त्याच्यावर परत भाष्य करणं चुकीचं ठरतं. जो भ्रष्टाचार होतो त्याच्यावर ते बोलताय, त्या संदर्भामध्ये तुम्ही जो भ्रष्टाचार होत असेल त्यांनी दाखवावा. ज्या ह्याच्यात या सिस्टीम मध्ये मी सगळ्यांना आपल्या मार्फतीने आवाहन करतो, टोविंग चालू झाल्यानंतर त्या टोविंगवर आपलं इन्व्हिटेशन आहे. एक दिवस गाडीवर या, बसा. सिस्टीम जर त्याच्यात भ्रष्टाचार किंचितचाही आढळून आला तर आपण तात्काळ टोविंग रद्द करू. सर, टोईंग व्हॅन विरोधात ठाण्यात खरं तर रोष पाहायला मिळतो ठाणेकरांचा. तरी देखील वाहतूक शाखा संमिश्र आहे. ठाणेकरांचं फक्त 50-100 लोक प्रतिनिधित्व करू शकत नाही. 100 लोक किती लोक आहेत तुम्ही तुमच्या बोलता? 100 तर तुम्ही पत्रकारच आहात. 100 तर तुम्ही पत्रकार, 50-60 लोकांच्या वरती ते असं म्हणतात की 3 जणांच्या वर अलाउड नाही पाहिजे असं कायदा सांगतायत ते. आणि मात्र गाडीवर 7-8 जण असतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही त्याबद्दल जर मला व्हिडिओ क्लिप नवीन ज्यावेळेस चालू करील, अजून आपण फक्त उद्घोषणा करत आहोत. आपण चालू करणार आहोत. यस, उद्घोषणा करणार आहोत. उद्घोषणा केल्यानंतर जर त्या गाडीवर ड्रायव्हर आणि 3 कर्मचारी आणि इन्क्लुडिंग माझा ट्रॅफिकचा अंमलदार एवढ्या सोडून जर कोणी एक्स्ट्रा असेल तर तात्काळ टोईंग व्हॅन रद्द करण्यात येईल. ठाणेकरांच्या विरोधात जाऊन वाहतूक शाखा टोईंग व्हॅन सुरू करणार का? ठाणेकरांच्या विरोधात नाही, ठाणेकरांच्या सोयीसाठी ज्या ठिकाणी डबल पार्किंग, ट्रिपल पार्किंग होती, आता जर माझी टोईंग व्हॅन इथं असती, चालू असती, तर हे सगळं टो केलं असतं मी. शिंगाण्या शाळेसमोर आपणच काल लाईव्ह केलं होतं. ठाणे वॉच किंवा ठाणे लाईव्ह जे काय असेल, काल आपण लाईव्ह केलं होतं. त्या ठिकाणी जर टोईंग व्हॅन असती माझी तर त्या ठिकाणी गाडी लागायची. टॉप नाही कोणाची. हीच परिस्थिती आहे साहेब. वर्षानुवर्षाचं बोलत नाही मी, आत्ताचं बोलतोय. तुम्ही वर्षानुवर्ष काय चाललंय मी त्याच्याबद्दल भाष्य करणार नाही. सर, काल पण आपण डीसीपी होता. त्याच्यासाठी तर बंद केलं होतं. त्यासाठी तर शटडाऊन केलं. मी काल आपल्यालाही माहिती आहे मी रजेवर होतो. तुमच्या नंतर कोणतरी असेल ना, काहीतरी तोंडात भरायचं म्हणून भरू नको राहायचं माझं. ठीक आहे, पत्रकार आहात आपण, पत्रकार सारखं हे करा. काहीतरी चुकीचं भरू नका. मी रजेवर असल्यानंतर
तिथं मी तिकडून येऊन कारवाई करणं अपेक्षित होतं. सांगितलं होतं, केली असेल त्यांनी, चेक केलं नाही, मी चेक करतो 100%. ठाणे काय बोलतात की ते 5 प्रश्न विचारतील, त्याचे उत्तर देणार का? माझ्या ऑफिसमध्ये यायचं, त्यांना त्यांचे लेखी काय पाहिजे असेल लेखी मी उत्तर देतो. ऑन कॅमेरा ऑन पेपर देतो, लेखी उत्तर देतो, लेखी मागा लेखी देतो. तुमच्या समोरच इथं टोविंगचं इन्स्पेक्शन झालं होतं, चोरून लपून काही इन्स्पेक्शन झालेलं नाही. तुमचं काय मत टोविंग व्हॅन चालू राहिली पाहिजे? जर वाहतूक बघ सिंपल आहे, टोविंग व्हॅन चालू करण्यामागचा हेतू फक्त आणि फक्त रोड क्लिअर करणं आहे. कोणत्याही व्यक्तीला पेनलाइज करणं हा त्याच्या मागचा हेतू नाही. पण जर लोक ऐकत नसतील, आडव्या तिडव्या गाड्या लावत असतील, तुम्ही थोड्या अंतरावर गेले तर हरिनिवास सर्कल बघा, हरिनिवास सर्कलवर जर डबल टिबल पार्किंग मध्ये गाडी लागत असेल, माझा माणूस जर जाऊन चलन करत असेल आणि लोक म्हणत सर आम्हाला याच्यापासून त्रास आहे पण आम्हाला उचलता येत नाही, मग कशा उचलायच्या? माझे काय अंमलदार काय हनुमान आहेत? टोविंग असल्याशिवाय त्या गाड्या मी डिस्लोकेट कसं करणार? कार शोरूमच्या बाहेरच्या गाड्या बऱ्याचदा उचललं जातं, त्यांना जामर लावले जातात, काय सांगायबद्दल? कार शोरूमच्या इतक्या वर्ष आपण नवीन आहात, पण मागच्या अनेक वर्ष कार शोरूमच्या बाहेर किंवा बऱ्याचशा ठिकाणी जामर लावले जात नाही, गाड्या उचलल्या जात नाही. याच्या पुढचं हे सांगा, याच्या मागं काय घडलं? पास्ट मधून आपण शिकूया. तुम्ही म्हणताय तसं जर काय असेल तर त्याच्यावरही कारवाई करू. ठीक आहे. या गोष्टीवरती आम्ही सातत्याने त्यांना आम्ही या विषयावर गेल्या 6 महिन्यापासून ट्रॅफिक मॅनेजमेंट हे त्यांचं काम आहे. ठीक आहे, मी थोड्या दिवसा अगोदर बघितलं की टोईंग बद्दल ते कार्यशाळा घेतात आहे आणि ते टोईंगच्या कर्मचाऱ्यांना शिकवत आहे की टोईंग कशी करायची. त्यांना विचारा ना, ठाण्यात एवढ्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतोय, एवढ्या ठिकाणी सर्व होतंय, त्यासाठी कधी कार्यशाळा घेतली का त्यांनी? अरे नवीन असो जुनी असो, पैसे कसे खायचे हे नवीन नवीन प्रकार हे लोक शोधायला बसले आहे. टोईंग व्हॅन कशाला गरज आहे? 6 महिन्यापासून एकाला पण तिकडे काय चुकीचं काय झालं का? नाही ना, मग कशाला तुम्हाला टोईंग व्हॅन पाहिजे? हे सर्व पैसे खायचे धंदे, बाकी काहीच नाही यांचे. कुठून आलेला तुम्ही? मी ठाणे मानपाडा मधून आलेलो आहोत. 6 महिन्यापासून ठाण्यामध्ये टोईंग व्हॅन बंद होती, कुठेही काही प्रॉब्लेम झाला नाहीये. आमच्या बरेचसे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बऱ्याच जणांच्या माझ्या स्वतःच्या 2 व्हीलर उचललेल्या आहेत. त्यांना जेव्हा जाऊन भेटलो आम्ही की बाबा हॉस्पिटल समोर गाडी लावली होती, आमचा पेशंट वरती आहे, तरी सुद्धा त्यांनी आमच्याजवळून पैसे घेतलेले आहेत. रीतसर पावती मिळालेली नव्हती. 6 महिन्या 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 6-8 महिने झाले ठाण्यामध्ये कुठेही टोईंगचा प्रॉब्लेम नाहीये, कुठेही याचा प्रॉब्लेम नाही झाला टोईंगमुळे. मानपाडा ते माझीवडा यायला 1 तास जातो, माझीवड्यापासून मानपाड्यापर्यंत पोहोचायला अर्धा ते पाऊण तास जातो. बरोबर, ही यंत्रणा जी आहे ती तिथं राबवली तर घोडबंदर वासियांना आनंदाचा श्वास घेता येईल. 2024ला एप्रिल 2024ला मी पत्र दिलं होतं. रोड नंबर 22 हा एवढा मोठा रोड आहे, त्या रोडच्या आतमध्ये रोड नंबर 23 आणि 24 हे छोटे रोड आहेत. त्यामुळे तिथे बँका आहेत, पासपोर्ट ऑफिस आहे, छोट्या बाईक्स तिथे त्या आतमध्ये रोड नंबर 23 आणि 24ला लागतात. माझी स्वतःची 2 व्हीलर त्यावेळेस तिथे आतमध्ये लागली होती आणि आतमध्ये येऊन त्या व्हॅन आतमध्ये येतात. आतमधल्या छोट्या रस्त्यांवरती त्या बाईक उचलतात आणि त्यावेळेस माझी त्यांच्याबरोबर बाचाबाची झाली होऊन त्या मुलांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवीगाळ केली होती. त्यामुळे मी त्या राठोड साहेब त्यावेळेस होते, त्यांना मी रितसर पत्र दिलं होतं, त्याचे फोटो दिले होते, त्याचा व्हिडिओ दिला होता, पण आजपर्यंत त्या पत्रावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि कुठलाही पुढे निर्णय झालेला नाही. आम्ही वाहन खरेदी करताना सर्व प्रकारचे टॅक्सेस गव्हर्नमेंटला भरतो. त्याच्यामुळे आधी आम्हाला पार्किंगची व्यवस्था हॉस्पिटल समोर, शाळेसमोर, जिथे आमचे कुटुंब घेऊन आम्ही फिरायला जाऊ शकतो तिथे उपलब्ध करून द्यावी. त्याच्यानंतर हे टोईंग व्हॅन जे आहे त्याचं पाहूया. स्वप्नील तांबे आपल्यासोबत आंबेडकर रोडचे युवा नेतृत्व. हा बोला. मला असं वाटतं गाड्या आपण विकत घेतोय का ते विकत घेत आहेत? रोड टॅक्स आपण भरतो, आरटीओचा टॅक्स आपण भरतो, सगळे टॅक्स आपण भरतो आणि आपली गाडी उचलून हे लोक नेणार. हे कितपत योग्य आहे? हे चुकीचं चालू आहे. आता माझ्यासमोरच किती वेळा इन्सिडेंट झालेला आहे. एखादा माणूस कुठल्या दुकानात गेला, तो जाऊपर्यंत त्याची गाडी गायब होते. म्हणजे ठाण्यामध्ये ही सर्व्हिस सगळ्यात फास्ट आहे. मला वाटतं पोलीस यंत्रणा कुठं गुन्हा झाल्यावर एवढे फास्ट नाही, तेवढी आपली गाडी उचलायला येतात.
ह्याच्या मागे मोठा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. आमदार केळकर साहेबांचे आम्ही कार्यकर्ते नेहमी सत्याच्या बाजूने बोलणार. जय भीम, जय महाराष्ट्र. भूषण बनकर आपल्यासोबत. भूषण काय सांगा स्वामी बघताय. सर, सामाजिक कामं करत असताना खूप लोकांचा फोन येतो. हॉस्पिटल बाहेरची गाडी उडवली, माझी आई ऍडमिट आहे, माझी गाडी उचलून नेली. 700 रुपये कुठून आणायचे? त्याच्यानंतर ती डबल होते. कुठल्या मेडिकलच्या इथं गेल्यानंतर बोलतात माझी गाडी उचलून नेली. बँकेत कोण पैसे विड्रॉ करायला गेला असेल तर गाडी उचलून नेली. प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना लोक फोन करतात, बाबा दादा आमची गाडी नेली आहे आणि 700 रुपये नाही येत रे आमच्याकडे, कुठून भरायचे? तर ह्याच्यात तुम्ही ह्याच्या आधी काही सुरक्षा केली नाही, आताही केले नाही. बारच्या बाहेरच्या गाड्या उचलत नाही जात. ह्यांचे हॉटेल आहेत, मोठे मोठे हॉटेल, त्यांच्या बाहेरच्या गाड्या उचलल्या नाही जात. फक्त गाड्या उचलल्या जातात हॉस्पिटल, मेडिकल, मंदिरं, ह्यांच्या बाहेरच्या गाड्या उचलल्या जातात. बाकी ठिकाणच्या गाड्या उचलल्या जात नाही. तर हे टुविंग मध्ये काही पारदर्शक नाहीये. कृपया करून ही टुविंग कायम बंद राहावी. डीसीपी साहेब समोर आहेत. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला. गाडी टो करण्यासाठी हे गाडी टो आणू शकत नाहीत. हे सबसेल फेल ठरलेले आहेत. ह्यांच्यात जर ताकद आहे, पोलीस आहेत ना, हे गणेशजींनी त्या दिवशी न्यूज दाखवली. सिंगाने या शाळेजवळनं गाड्या उचलून दाखवा. यांनी सामान्य नागरिक, सामान्य ठाणेकरच दिसतो तुम्हाला. काय म्हणणं उचलू शकत नाही सिंगाने? नाही, चॅलेंज आहे. त्यांनी सिंगाने या शाळेजवळ जायचं, 5 लेन गाड्या लावलेल्या, टो करायची, गाडी उचलून न्यायची. का? कोणतरी मोठा माणूस असेल, तो फोन करल, काहीतरी बोलल. अहो, हे सबसेल फेल ठरलेले आहेत. अजयजींचा आता विजय झालेला आहे. इथं अर्धा तासापेक्षा जास्त वेळ त्या गाडीवर इथं बसलेले आहेत. एक टोविंग व्हॅन आणून गाडी उचलून दाखवा लिगली. सागरचा प्रश्न होता, कार शोरूम असेल, काही हुक्का बार असतील, बार असतील, रेस्टॉरंट, यांच्या बाहेरच्या गाड्या उचलल्या जातात. मात्र शाळा, मेडिकल, कॉलेज, हॉस्पिटलच्या बाहेरच्या गाड्या उचलल्या जातात. कसं पाहता आपण? काय आहे, तुम्हाला सामान्य ठाणेकर किंवा नागरिक राहून चालत नाही ना. तुम्हाला काहीतरी विशिष्ट बनायला लागतं. तुम्ही कार डीलरला बनावे लागतात, तुम्ही बारवाले बनायला लागतात, तर तुम्हाला संबंध आणि गाड्या उचलणार नाहीत. हे चालणार नाहीये. सामान्य ठाणेकर आहे ना, हे सगळं बघतोय, पोचवली जाते, सगळं बघतोय. हा हातून आलेला आवाज आहे ठाणेकरांच्या. हे वाट बघत होते किती वर्ष कोणतरी आमच्यासाठी उभा राहील आणि टोविंग बंद करेल. अजय जयांनी हा जो लढा चालू केलेला आहे त्यात सामान्य नागरिक सोबत आहे आणि शेवटपर्यंत सोबत राहणार. जे काल सर्वपक्षीय लोकांनी, शिष्टमंडळांनी यांना पत्र दिलं, तरी पण काय म्हणतात ते एकदम जाड्या कातडीचे झालेले आहेत. त्यांना काही फरक नाही पडणार. या आंदोलनानंतर पण त्यांना फरक पडेल का? की सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला विनंती आहे, ठाण्याचं नेतृत्व करता तुम्ही, तर आम्हाला विनंती सर. आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्हाला सुद्धा विनंती आहे. सर्व पक्षीय तुमचे शिष्टमंडळांनी विनंती केली डीसीपी साहेबांना की ही इलिगल टोविंग बंद करा. पण आता तुमच्याच नेतृत्वाचंच ऐकतील का डीसीपी, असा प्रश्न पडलेला आम्हाला. आम आदमी पार्टीचे अमर आमटे जिल्हाध्यक्ष. अमरजी, एक महत्वाचा प्रश्न होता. अजय जय यांना सोशल मीडियावर काही महिन्यापूर्वी धमकी दिली होती. काल परवा टोविंगवाले त्यांच्या अंगावर आले. तुमच्या पार्टीची काय भूमिका आहे? बघायला गेलं तर हे पूर्ण गुंडशाही चाललेली आहे. कारण एक सामाजिक कार्यकर्ता आवाज उचलत असताना त्याच्यावरती तुम्ही हाताबायचा प्रयत्न करता, हे गंभीर बाब आहे. माजी उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला विनंती आहे, तुमच्या विभागामध्ये, तुमच्या विधानसभेमध्ये हे कृत्य घडतंय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तुमच्याकडे या ट्रॅफिक विभागाकडे कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही आहे. पर्यायी सुविधा जनतेला पहिला उपलब्ध करा, मग तुम्ही टोईंगचं चालू करा. परंतु तुमच्याकडे अजून कुठल्याही प्रकारची तुम्ही या ठिकाणी गाडीवर उभं राहून आणि हातात जे आहे टोविंग व्हॅन बंदचा फलक घेऊन जे आहे, जर आपण बघितलं तर या संपूर्ण टोविंगला जो आहे विरोध केलेला आहे. आजचं आंदोलन जे आहे ते अजय जय यांचं या ठिकाणी आपल्याला सक्सेस झालेलं पाहायला मिळतं. कारण का मोठ्या प्रमाणात ठाणेकर जे आहेत ह्या आंदोलनामध्ये जे आहे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते. ठाणेकर हा रस्त्यावर उतरलेला आहे. त्रस्त ठाणेकर, टोळीला त्रस्त झालेला ठाणेकर सगळ्यात त्रस्त महिला आहे. महिलांच्या टू व्हीलर ज्या प्रकारे उचलून नेतात, ब्रिज खाली ठेवतात आणि त्या सोडवायला गेल्यावर तिकडे गुंड प्रवृत्तीची मुलं बसलेली असतात. त्यांच्याकडे ना आयडी कार्ड असतं ना काही, आणि महिलांशी अतिशय आगाऊपणे, उद्धटपणे ते वागणूक करतात. हे महिलांना अजिबात मान्य नाही. टोईंग बेकायदेशीर आहे.
टोईंगमुळे सामान्य नागरिकांना त्रास होतोय. टोईंग केल्यामुळे कुठेही ट्रॅफिक मध्ये फरक पडत नाही आहे. 6 महिने जेव्हा टोईंग व्हॅन बंद होती तेव्हाही ठाण्यात ट्रॅफिक सुरळीतपणे चालू आहे. हे जे डिवायडर टाकतायत मध्ये, कुठे डायव्हर्जन्स टाकतायत त्याच्याकडे लक्ष द्या. जे रिक्षात 5-5, 6-6 माणसं, ट्रॅफिक पोलिसांना कामच करायचं असेल ना, आम्ही त्यांना सांगतो काय काय करा ज्यामुळे ठाण्याचा ट्रॅफिक सुरळीत होईल, पण त्यांना ते करायचं नाहीये. ज्या गोष्टींना फक्त पैसा मिळतोय ती गोष्ट त्यांना करायची आहे, ते म्हणजे बेकायदेशीर टोईंग. बेकायदेशीर टोईंगला हा प्रत्येक ठाणेकराचा विरोध आहे. अजय जयांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे ते आम्ही असंच चालू ठेवणार आणि ठाणेकर म्हणून आम्ही या आंदोलनात सामील झालेलो आहोत. महिला म्हणून मी आज इकडे आलेली आहे. सर्वाधिक त्रास टोईंगचा मी परत सांगू इच्छिते महिलांना होतोय. पंकज शिरसाट असे बोललेले टोईंग पुन्हा सुरू होणार. हो, त्यांना ते पाहिजेच आहे. त्यांना गल्ले भरायचे, त्यांना पैसे पाहिजे. पंकज शिरसाटांना आज आम्ही अजून 5 गोष्टी सांगतो. पंकज शिरसाटांना विचारा, त्यांनी ठाण्याच्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी किती कार्यशाळा घेतलंय. एक टोईंगच्या मुलांना पैसे कसं खायचं, कसं काय करायचं यासाठी कार्यशाळा घेतात. ट्रॅफिक मॅनेजमेंटची कुठली कार्यशाळा घेतली त्यांनी? असा प्रश्न होता, बाईंनी सांगितलं डिवायडर असेल किंवा काही महिन्यापूर्वी ठाण्यामध्ये कशाही पद्धतीने लोकांना न विचारता डिवायडर टाकले होते, त्याबद्दल काय सांगत? तो पण एक वाहतुकीचाच प्रश्न आहे. अरे लोकांना न विचारता डिवायडर पण टाकतात, तसंच हे टोईंग पण आहे ना. लोकांना न विचारता हे लोक सुरू करतायत. मला एक गोष्ट सांगा, कुठेही एक कमर्शियल आउटलेट असेल त्याला एनओसी कोण देतो? ट्रॅफिक डिपार्टमेंट ना. आपल्यासोबत नताशा आव्हाड आहेत, आपण त्यांच्याशी जाऊ ना पुढे. काय सांगाल? मॅडम, टोईंग व्हॅन विरोधात सामाजिक कार्यकर्ते अजय जयांनी जन आंदोलन उभारलेले, आपण देखील सहभागी झालात, काय सांगा? पहिले तर अजय जयाचे धन्यवाद. हा एक खूप मोठा गंभीर विषय जो त्यांनी उचलला आहे. इलिगल टोईंगचा मुद्दा एकदा पहिलेही उचलला गेलेला होता आणि तेव्हा टोईंगचं हे सगळं बंद झालेलं, पण आता हे परत चालू केलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की हे इलिगल आहे. मग का शासन ह्याला चालू देते, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून अजय जयाच्या पाठी आम्ही सगळे गंभीरपणे उभे आहोत. संदीप ठामे आपल्यासोबत आहेत. संदीपजी, काय सांगाल? दलित संघटनेचं, आपल्या पूर्ण संघटनेचं आपण नेतृत्व करता आंबेडकर रोडचं, काय आंबेडकर रोडला अवस्था आहे? बघा सर, अजय जय आणि संगम डोंगरे या ऍक्टिव्हिस्ट लोकांनी जे काय आंदोलन पुढे नेलेलं आहे टोईंगच्या विरोधात, ते दडपण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. ते अखंड ठाणेकरांनी पाहिलेलं आहे, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की ठेकेदारांचे काही मुलं आणून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचं आंदोलन दडपण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्या विरोधात ठाण्यातील तमाम जनता आता उतरलेली आहे. कुठल्याही सोशल ऍक्टिव्हिस्टला आम्ही एकटं पडून देणार नाहीये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. जर 6 महिने टोईंग व्हॅनचं जर आंदोलन, टोईंग व्हॅन बंद होती, ठाणे शहरामध्ये कुठे ट्रॅफिकची समस्या उद्भवली नाही, तर तुम्हाला वारंवार टोईंग व्हॅन कशाला हवे? आणि हा काय सरकारचा रेव्हेन्यू तुम्हाला जमवण्याचं काम नाहीये. तुम्ही उलट पक्षी काळा पैसा जमवण्याचं काम, साईड बिझनेस करण्याचं काम ट्रॅफिक पोलिसांकडून होत आहे. आणि आम्ही या गोष्टीचा विरोध करण्यासाठी आणि अजय जय आणि संगम डोंगरेंचं आंदोलनचं बिमोड करणाऱ्या लोकांच्या विरोधात आज आम्ही आव्हान देण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी आणि अशा दडपशाहीला धडा शिकवण्यासाठी ठाणे शहरातील तमाम कार्यकर्ते, तमाम महिला वर्ग आणि तरुण वर्ग या ठिकाणी उतरलेला आहे. आणि टोईंग व्हॅन इथे सुरू झाली नाही पाहिजे म्हणून हे आंदोलन अखंडपणे अविरतपणे सुरू राहणार आहे. कोपरचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत इंगळे आपल्यासोबत. हेमंतजी, कसं पाहता या प्रकरणाकडे? पहिला म्हणजे अजय झा आणि ठाणेकर जिंदाबाद आणि सर्व पत्रकार बंधू धन्यवाद. कायदा असावा, पण कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर अशा प्रकारे जनआंदोलन उभं राहील. अजय झा यांनी जे जनआंदोलन उभं केलेलं आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि या जन आंदोलनाचा उपयोग सर्वच ठाणेकरांना व्हावा ही विनंती. आता लोकांचं लक्ष परत नाहीये ह्याच्याकडे, म्हणून त्यांनी काय सांगशील? तुझ्या परिसरात राहतो, स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते, काय सांगाल त्याबद्दल? स्टेशन परिसरात, आमच्या चंदनी कोळीवाडा या परिसरात पण आम्ही वारंवार तक्रारी, वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा तिकडे सारखी ट्रॅफिक, रिक्षे आणि बसवाल्यांची मुजुरी असते
आणि आता अजय जय यांनी तो हा विषय घेतलाय, त्याला आमचा पूर्ण साणेकर म्हणून पूर्ण पाठिंबा असणार आहे. आणि दरवेळी हॉस्पिटलच्या बाहेर, दवाखान्यांच्या बाहेरच्या गाड्या आणि वयस्कर लोकांना त्रास कसा दिला जाईल आणि पैसे कुठून आपल्याला उकळता येतील, आणि तिकडे गाडी सोडवायला गेल्यावर पण त्या मुलांची दादागिरी असते, व्यवस्थित महिलांशी किंवा आपल्या वयस्कर लोकांशी बोलत नाहीत, ते डायरेक्ट दादागिरीची भाषा, गुंडगिरीची भाषा करतात. आता यांनी हा आवाज उठवलाय, त्याला आमचा पूर्ण ठाणेकर म्हणून पाठिंबा असेल आणि टोईंग बंद झालीच पाहिजे. या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया ये पुढे चला डीसीपी साहेबांकडे चला. डीसीपी साहेबांना आम्ही सरळ लाईव्ह कॅमेरामध्ये प्रश्न विचारणार आहे. लिगल डॉक्युमेंट्स आणलेले आहेत, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यात येईल. आम्ही त्यांना बोलवतो, त्यांचे काही लिगल तज्ज्ञ असतील ना त्यांना इथे बोलवावं. लाईव्ह कॅमेरा समोर आम्ही जे प्रश्न विचारतोय त्यांनी ते टेक्निकल उत्तर देण्यात. काय लेखी देणार? काय लेखी? 2-3 वर्षापासून पाठपुरावा केलाय. लाईव्ह कॅमेरामध्ये विचारतो ना आम्ही, डॉक्युमेंट आणलं ना, आमच्या घरातलं नाही. असं म्हटलं नाही की आठवड्याने आमच्या ऑफिसमध्ये यावं मग प्रश्न विचार. नाही कशाला लोकांसमोर येऊ दे ना. माझं नाही, अजय जयांचं आंदोलन नाहीये, हा लोकांची स्थानिकांची आहे. माझं वैयक्तिक गाडी उचललेलं नाहीये, ते उचलू शकत नाही माझ्या गाडी, कारण माझ्या 4 व्हीलरला उचलण्यासाठी त्यांच्याकडे क्रेनच नाहीये, तर माझी गाडी उचलू शकत नाही. ते त्यांना बोलवा त्यांना. आतापर्यंत तुम्हाला एवढ्या वर्षात काय त्रास दिला त्यांच्याकडनं? अरे प्रत्येक गोष्टीचा त्रास दिलाय. खूप माफिया लोक. त्या दिवशी डीसीपी साहेब असताना याच ठिकाणी गुंड लोकांना बोलवलं होतं आम्हाला आमच्या अंगावर येण्यात, म्हणून आम्ही आलेलो इथे. हे बघा त्यांना लिगल प्रश्न विचारू. हे बघा ते त्यांना आहे ना, हे ऐका, हे जे आहे हे मुंबईचं आहे टोईंगचं. तिथे 500 रुपये फाईन घेतले जातात नो पार्किंगचं, प्लस 200. पण एकाच पावती, ठाण्यामध्ये 2 पावती का? आणि पोलीस ते पैसे घेतात, नंतर कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांना पैसे. पण इथे पोलीस त्यांचे फाईन घेतात, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरला वेगळे पैसे आम्हाला द्यायला लावतात. ते पैसे इन्क्लूड करून पोलिसांनी दिलं पाहिजे होतं ना. हे मुंबईचं आहे. एक समजून घ्या. आपण प्रश्न घेऊ. आता या गाडीमध्ये जे उभे आहेत ना, ठीक आहे, असे उभे राहू शकतात का? ते हे बघा, हा मोटर व्हेकल ऍक्ट आहे 123. कोणी असं मोटर व्हेकल ऍक्ट आहे असं या गाडीमध्ये उभे राहू शकत नाही. आता हे अग्रीमेंट जे त्यांनी नाही डीसीपी जबाबच देत नाही ना. असं मत आहे की टोईंग व्हॅन पुन्हा चालू करून दाखवावं. आम्ही कायदेशीर लढाई पण लढणार. आणि आता हे बघा, याच्यामध्ये काय लिहिलंय, फक्त सिटिंग कॅपॅसिटी 3 लोकांचं आहे. 3 लोक तिथे बसू शकतात. स्टँडिंग आहे का? पण हे याच्यामध्ये उभे राहून कसे काय करतायत? आता हे अग्रीमेंट करत असताना त्यांनी 2000 याच्यामध्ये हे 2022 पेपर नोटीस आहे, ठीक आहे. पण अग्रीमेंट केलं आता 2 वर्षानंतर, पेपर नोटीस नंतर. म्हणजे हे पहिलाच आहे जे पेपर नोटीस आहे ना, बॅक डेटेड. एवढं फ्रॉड काम केलेलं आहे. ई टेंडरिंग न काढता. याच्यापेक्षा अजून काय जबाब पाहिजे त्यांना? हे फक्त विचारा ना, एवढं फ्रॉड कामं का करताय? उत्तर असेल तर द्यावं, उत्तर द्यावं, समोर बोलावं. आता आपण लोक मागे आले. इथून
रस्त्यावरची लढाई आहे, रस्त्यावर लोकांची लढाई आहे, आमची वैयक्तिक लढाई नाही आहे ही. आम्ही रस्त्यावरच बोलणार, लोकांसमोर झालं. गुंड लोक जर येणार नाही ठाणेकरांनी बघितलेलं आहे, ठाणेकरांनी बघितलेलं आहे, ठाणेकरांनी बघितलेलं किती लोक आहेत कॅपॅसिटी? किती लोक आहेत असे उभे राहू शकतात? हे मोटर व्हेकल ऍक्ट. अरे साहेब, टोईंग असंच होतं तुमचा मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये 123. आता चेंज करणार तुम्ही? आता तुम्ही कधीच आहे म्हणजे फोटो कधी? आता तर टोईंग चालूच नाही केलं तुम्ही. आता टोईंग चालू झाल्यानंतर तुम्हाला चालू करू देणार नाहीये, कारण अग्रीमेंट बेकायदेशीर आहे. आता हे तुम्ही बोलून घ्या. तुम्हाला कोर्टात जायचं मुभा आहे, तुम्ही कोर्टात जाऊ शकता. एक मिनिट, लिगल इलिगल अजय जया हा न्यायालय नाही. हे बघा, हे पावती हे मुंबईचं आहे. मुंबईच्या पावतीमध्ये 200 रुपये जे आहे, बरोबर. हा, आता याच्यात मुंबईच्या ह्याच्यात VIPL विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेबरोबर 2015-16 मध्ये करार करण्यात आला होता. त्या अगेन्स्ट कोर्टात AIL झाली दाखल. AIL मध्ये कोर्टाने त्याला स्टे देण्यात आला, ते कॉन्ट्रॅक्ट इलिगल ठरवण्यात आलं. त्याच्यानंतर मला बोलू दे, पूर्ण मध्ये नको बोलू, कम्प्लीट कर दे, लेट मी कम्प्लीट. त्याच्यानंतर HPC मध्ये दर 3 महिन्यांनी दर 6 महिन्यांनी त्याला एक्सटेन्शन देण्यात येतं. आणि VIPL ही एकच संस्था असल्यामुळे त्याचा गेटवे त्यांनी तयार केलेला आहे. पण आता तुम्ही मला हे दाखवा निश्चित. आताच मी मीडियाशी बोललो, हे जे गेटवे आहे, हा जो याचा गेटवे आहे, आपल्याकडे एक वेंडर नाहीये, आपल्याकडे 17 ते 18 वेंडर्स आहेत. ते 17-18 वेंडरचा गेटवे कसं तयार करायचा, काय करायचं, त्याच्याबाबत आपण हे चालू करा, लिगल प्रोसेस, त्यानंतर टोईंग चालू करा. हे सगळं प्रोसेस झाल्याशिवाय टोईंग चालू होऊ देणार नाही. हे बेकायदेशीर आहे ना साहेब. आता तुम्ही मला सांगा, बेकायदेशीर नाही, बेकायदेशीर त्यांना त्याच्याबाबत रिसिप्ट दिलं जाते. रिसिप्ट नाही, पण प्रोसिजर आहे ना, प्रोसिजर असताना कसं तुम्ही टोईंग करू शकता? आहे ना. आता ते गेटवे वेगळं आहे, पण तुम्हाला पे करायला तुम्हाला पावती मिळते ना. हो, पण 200 सरकारला डायरेक्ट पैसे देऊ ना. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला का पैसे द्यायचे? आम्ही सरकारला पैसे देऊ. आम्ही सरकारला पैसे देऊ, कॉन्ट्रॅक्टरला पैसे का द्यायचे? हा जरी टोईंगवाल्यांना 300 द्यायचे. आता एक मिनिट आता हे सिस्टीम जनरेट करताना मी इथंच होतो, मुंबईतच होतो. या सिस्टीम मध्ये गेटवे कळतो का? म्हणजे 700 रुपयाची पावती फाडल्यानंतर 500 रुपये सरकारला जातात, 200 रुपये टोईंग मालकाला जातात. म्हणजे शासनाला जात नाही. बरोबर. इथे काय 200 रुपये मालकाला जातात, 500 रुपये शासनाला. हो, पण वेगवेगळी पावती काय? तुम्ही पोलीस डिपार्टमेंटने हे पैसे घेतले पाहिजेत, त्यांच्या मार्फत तिथे जाऊ दे. तुम्ही आम्हाला त्यांच्याकडे पाठवता, ते आम्हाला 200च्या जाग्यावर हे 500च आहे. 2 मिनिटं. VIPLच्या जसं तिथं कॅशियर ठेवला जातो, त्याची नोंद करण्यासाठी प्रत्येक चौकीला आपला शिवरचा कर्मचारी असेल, त्याच्या बाजूला एक VIPLचा कर्मचारी जो की त्या युनिटचा मॅनेजर म्हणून काम करतो, तो त्या तो VIPLचा त्या ठिकाणी मॅनेजर असतो. तो मॅनेजर आणि त्या ठिकाणी जी नोंद होती ती नोंद करून त्याला किती गाड्या त्याच्या टो झाल्या तो तिथे नमूद करतो. त्याप्रमाणे त्याच्या अकाउंटला ते डायरेक्ट पेमेंट होतं. कधी लेट मी कम्प्लीट. जर कधी कॅश रिसिप्ट असेल याची, तर कॅशही तो मॅनेजर तिथे घेतो, त्याच्याबद्दल त्याला रिसिप्टही मिळते. हे बघा, यांनी हे प्रोसेस सांगितलेले, आम्हाला प्रोसेसचं नाही. आपण म्हणतोय जसं इथे पैसे घेतले जातात, टोईंग
बंद झाली पाहिजे. मेडिकल समोरून गाड्या उचलतात, हॉस्पिटल समोरून गाड्या उचलतात, बँकेसमोरून गाड्या उचलतात, शाळेसमोरून गाड्या उचलतात. ठाणेकरांच्या जनतेचा आक्रोश आहे. आम्ही सर्व ऍक्टिव्हिस्ट लोकांच्या मागे आहोत, पाठीशी आहोत आणि दादागिरी केलेली आहे. कॉन्ट्रॅक्टर्स लोकांच्या गुंडांनी यांच्या अंगावर गेले आहे त्यांचं संरक्षण करायला. काल तो एकटा होता, आज त्यांच्याबरोबर ठाणे जनता हा शब्द मागे घेतलाच पाहिजे. शब्द मागे घेतला पाहिजे. इमानदार माणसाच्या पाठी एवढी पब्लिक आहे. हा पैसा ठेवणार कुठे? माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा. जयाजी एकटे होते, आता बंद करो, बंद करो, हे बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, दादागिरी बंद करो, बंद करो, बंद करो, टोइंग वन बंद करो, बंद करो, बंद करो, टोइंग वन बंद करो, बंद करो, बंद करो, टोइंग वन बंद करो, बंद करो, बंद करो, टोइंग बंद करा. 250 पेट्रोल लगे बंद केले, 250 टोइंग बंद करा. हम तुम्हारा साथ है. टोइंग वन बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, टोइंग वन बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, टोइंग वन बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मोठ्या मोठ्या हॉटेलच्या बाहेर, रेस्टॉरंटच्या बाहेर आणि बारच्या बाहेर 4 व्हीलर दिसत नाही, फक्त 2 व्हीलरच दिसते यांना. फक्त यांना दादागिरी करायची. कारण बारवाले हप्ता देतात, रेस्टॉरंटवाले हप्ता देतात या लोकांना. या लोकांना रेस्टॉरंटवाले, बारवाले हप्ता देतात. ठाणेकरांना न्याय द्या, ठाणेकरांना न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. इमानदार माणूस हा एक माझ्यासाठी कुठल्याही पक्षाचे सर्वसामान्य जनता ठाण्यातली आली याच्यासाठी. कारण गुंडे लोक आले होते याला मारायला. आज आमच्या भावाला कोण मारून दाखवतो आम्ही बघतो इथे. बोलवा गुंडे लोकांना. ठाणे शहरातली लोकशाही संपलेली आहे. दिवसेंदिवस माफिया राज वाढलेला आहे. इथे हत्या होत आहेत, मर्डर होत आहेत. पोलीस लोक पैसे कमवण्याच्या मागे लागलेले आहेत. साधी एनसी देखील दाखल करत नाहीयेत. कुणाचा FIR घेत नाहीयेत. पोलीस स्टेशनवर हाकललं जातं. त्यामुळे ठाणे शहरातली व्यवस्था पोकळलेली आहे. इथे लोकशाही राहिली नाही. इथे राजकीय माफी लोक राज करतायत. आज अजय सारखा प्रामाणिक कार्यकर्ता, संगम डोंगरे सारखा प्रामाणिक कार्यकर्ता अनेक वर्षापासून टोईंगचा लढा देत आहे. त्यांच्या विरोधामध्ये गुंड आणून त्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. आम्हाला अखंड इथे एक खंड झालेला आहे. त्यामध्ये डीसीपी साहेबांनी सांगितलं, डीसीपी साहेब म्हणतात की हा स्टंट आहे, हा स्टंट आहे. हो विनीतजी काय सांगाल? डीसीपी साहेब म्हणतात हा सर्व स्टंट आहे. हे बघा, मी तुम्हाला एकदम सोप्या वाक्यात सांगतो. हे काय राजकारणाचा विषय नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरा विषय असा आहे माझा की बरेचसे तुम्ही इथे हॉटेल, बार, बरेचसे सर्व्हिस सेंटर, मोठे मोठे सर्व्हिस सेंटर 22 नंबर पासून तुम्ही घ्या, पूर्ण वागळे इस्टेट घ्या, पूर्ण ठाण्यामध्ये घ्या, तिथे कारवाई का होत नाही? निसानचा सर्व्हिस सेंटर झाला, टोयोटाचा सर्व्हिस सेंटर झाला, बरेचसे हॉटेल्स आहेत, तिथे काहीच कारवाई होत नाही. पण जर सर्वसामान्य नागरिकांना असं त्रास होत असेल, एटीएमच्या बाहेर तुम्ही जाऊन बघा 5 मिनिटात काय होतं, हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बघा तुम्ही 2 मिनिटात काय होतं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे, कुठे ना कुठे इथे भ्रष्टाचार, मोठा भ्रष्टाचार आहे आणि हे भ्रष्टाचार कुठे ना कुठे थांबला पाहिजे. 6 महिने जे बंद होतं ते आता तुम्ही का करताय असा सवाल सर्वसामान्य ठाणेकरांचा आहे. आणि मोठा प्रतिसाद अजय दयाला भेटतायत आणि ज्याप्रमाणे त्याच्या अंगावर लोक आले, आम्ही माध्यमातून पाहिलं, ते निषेधार्थ आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे.
जयाच्या पाठीशी आहे आणि सर्व सामान्य ठाणेकर अजय जयाची पाठीमागे आहे आणि पुढेही याचा अजय जयाचा पाठीमागे आणि ठाणेकरांसाठी जे काय होणं शक्य आहे ते सगळं युवक काँग्रेस मार्फत आम्ही अजून आक्रमकपणे पण याच्यामध्ये उतरू आणि सर्वांचं याच्यामध्ये कसं काय करता येईल काय ठाणेकरांसाठी लढा असा चालू आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या ठाणे जिल्ह्यापेक्षा त्यांच्याशी आपण कसं पाहतो या प्रकरणाकडे सत्य समजून घ्या. आज ठाणेकर रस्त्यावर आलेला आहे तरी प्रशासनाला जाग येते की नाही येत मला माहित नाही. अजय जयांनी जो विषय घेतलेला आहे हा ठाणेकरांचा जीवाचा प्रश्न आहे आणि जीवाचा प्रश्न असल्यामुळे आता टोईंग पाहिजे कोणाला हा महत्वाचा प्रश्न. टोईंग पाहिजे कोणाला आणि शिरसाट साहेबांना दबाव कोणाचा आहे टोईंग आणण्यासाठी तर शिरसाट साहेबांनी ते क्लिअर केलं पाहिजे टोईंग पाहिजे कोणाला. आणि माझे हे पोलीस खातं हे गृह खात्याच्या अंडरमध्ये आहे आणि गृह खात्याच्या अंडरमध्ये असल्यामुळे गृह खात्याने एक शासन निर्णय काढला तर ताबडतोब आताच आता टोईंग हे बंद होऊ शकतं. पण त्यांना जर बंद करायचं नसेल तर आता काहीच करू शकणार. आणि अजून ठाणेकरांनी माझी विनंती आपल्या माध्यमातून ठाणेकरांनी आता रस्त्यावर या. ही लढाई आपली एकट्याची नाही राहिली ना एकट्या अजयजाची राहिली. अख्ख्या ठाणेकरांनी ज्यांच्या गाड्या पकडल्या जातात कामामधून त्यांची लढाई आहे आणि शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या पाठीशी आणि पूर्णपणे त्यांच्या बरोबर उभा राहणार आहे शेवटपर्यंत. आणि आता इथं आम्ही हलणार नाही आहोत. पत्र दिलंय तसंच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. जर सामाजिक कार्यकर्ते अजय जयांवरती जर हल्ला होत असेल आणि तिकडे डीसीपी साहेब बघत असतील कुठली कारवाई होत असेल तर अशा डीसीपींची खरं म्हणजे गडचिरोलीला बदली झाली पाहिजे असं आम्ही आमच्या निवेदनामध्ये मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आणि जर या ठाणेकरांचा जर रोष आहे त्या या गाडीवरती टोईंग व्हॅनवरती तर याचा घाट का आहे एवढं ते लोक जर दाखवतात. कालपासून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व कागदपत्र दाखवतात तरी पण काय हे करतात त्यासाठी आम्ही या डीसीपीचा निषेध करतो आणि यांची खरं म्हणजे बदली झाली पाहिजे गडचिरोलीला असं आम्ही निवेदनामध्ये मागणी केलेली आहे. कोणी करू शकत नाही. बंद करा बंद करा बंद करा बंद करा. कसं पाहता रस्त्यावर बसले डीसीपी असं म्हणतात डीसीपी म्हणतात त्या सगळ्या स्टंट आहे. स्टंट वगैरे काही नाहीये. अजय जया जे आहे ते आधीपासून याचा पाठपुरावा करत आहे. 6 महिने जेव्हा हे सर्व टोईंग व्हॅनचं वगैरे बंद होतं तेव्हा देखील कोणत्याही ठाणेकरांच्या जनतेला त्रास झालेला नाहीये. 6 महिन्यात देखील हा हट्टास का आहे की का चालू करायचं काही कळत नाहीये. त्यांच्यामध्ये त्यांचा काय फायदा आहे. मला असं वाटतं की यामध्ये ठाणेकर जनतेचा टाइम वेस्ट होतोय. हे सर्व करण्याचा काहीच अर्थ नाहीये कारण 6 महिन्यापासून बंद होतो कोणालाही त्रास नाही झाला. मला एक इन्सिडेंट सांगायचं वाटतं की गणपती मंदिर जे उपवनला आहे तिथे देखील ज्या गाड्या असतात तिथून पण गाडी म्हणजे माणूस 1 मिनिट दर्शनाला गेला आणि तुम्ही गाडी उचलून घेऊन जाता. तर म्हणजे दवाखान्यात जायचं असेल कोणाला काही इमर्जन्सी असेल परत मंदिर आहे प्रत्येक ठिकाणाहून गाडी उचलणं याला काही अर्थ नाहीये. तर मला असं वाटतं की आम्ही अजय जयाला पूर्णपणे सपोर्ट करत आहोत आणि सचिन भाई अभिषेक होना आहे ना एक हा एक नक्कीच अजय जय यांच्या आंदोलनाला कुठेतरी आता यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण ठाणेकर नागरिक जे आहेत त्यांच्याबरोबर आलेलं आपल्याला पाहायला मिळतात. आता शिरसाट साहेबांना आम्ही प्रश्न विचारलं लाईव्ह कॅमेरामध्ये त्यांना प्रश्न विचारत असताना ज्या गोष्टीचा मी त्यांना विचारतोय प्रश्न त्याचा ते उत्तर देत नाहीये. ते काहीतरी वेगळाच विषय बोलतायत. ते गेटवे असं टेक्निकल विषय नाही ते का करत नाही हे एवढ्या सोप्या भाषेत आम्ही विचारलं. त्यांना बोललो ई टेंडरिंग प्रोसेस न करता तुम्ही कसे काय अग्रीमेंट केलं. त्यांना हे पण विचारलं की पेपर नोटीस जे आहेत ते जुनं आहेत. एवढं सगळं बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की तुम्ही काय कोर्ट आहे का ठीक आहे तुम्ही कोर्टात जा म्हणजे लोक जे आलेत त्यांचा ते
त्यांचा इम्पॉर्टन्स ते देणार नाहीये आणि कोर्टात जा अशी त्यांची भाषा असेल तर हा चुकीचा आहे. त्यांच्याकडे उत्तर नाही आणि त्यांनी हे सगळे ठाणेकर आहेत, आमचे वेगवेगळे पक्षातील लोक आहेत, ठाणेकर आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर त्यांनी असं म्हटलं तुम्हाला स्टंट करायचं असेल, हे स्टंट आहे. एवढे लोक आलेत, हे असे स्टंटनी एवढे लोक येत आहेत का? म्हणजे लोकांना एकदम बेकायदेशीर अग्रीमेंट करतात, निर्लज्जपणे खोटं बोलतात ऑन कॅमेरा. आणि शिरसाट हे जे आहेत हे टेक्निकली साऊंड नाही आहेत, त्यांना कायद्याबद्दल माहीत नाहीये. त्यांना विचारतो हे फोटो जे आम्ही दाखवलं ते तसं चालणार आहे का? ते बोलतात कधीचा फोटो? अरे टोईंग व्हॅन 6 महिन्यापासून आम्ही बंद करायला ठेवलं होतं, त्याचा पहिलंच असेल ना. प्रत्येक प्रश्नाचं आहे ना खोटं उत्तर द्यायचं, काहीतरी वेगळा जबाब द्यायचा, असं खोटं बोलण्याचं त्यांचं काम आहे. आणि त्यांनी जिद्द पकडलेली आहे, कारण त्यांनी पैसे घेतले असतील किंवा काहीतरी सेटलमेंट झालं असेल. टोईंगवाल्यांना हे लोकांच्या ऐकत नाही, पण टोईंगवाल्यांसाठी टोईंग चालूच करणार असं जिद्द करत असेल तर आम्ही ते कायद्याच्या पद्धतीने पण थांबू आणि जनता ठरवेल कसं करायचं आणि आपण त्या गोष्टी करणारच. हा स्टंट नसून हा नागरिकाचा उद्रेक आहे, हा स्टंट नाहीये, नागरिकाचा उद्रेक आहे. नागरिकांना होणार त्रास आहे. तमाम ठाणेकर जमलेले आहेत. अजयजी हे टोईंग बंद करण्यासाठी डीसीपी साहेब आश्वासन का देत नाहीये? म्हणजे तुम्हाला कुठंतरी टोईंग व्हॅन चालू ठेवायचंय, एवढं त्या इथं ठाणेकर जनताला कळलेलं आहे की टोईंग व्हॅनच्या मागे तुम्ही ठाम उभे. तुम्ही उत्तर द्या. ही जनता फक्त टोईंग व्हॅनच्या विरोधात आली नसून ही डीसीपी साहेब हे तुमच्या विरोधात आलेले आणि हे कॉन्ट्रॅक्ट अनलिगल आहे. हे कायदेशीर तुम्ही चालू करा, आमचा काही विरोध नाही, पण लोकांची पिळवणूक करण्यासाठी अनलिगल धंदा तुमचा बंद झालाच पाहिजे. अजय जहा स्वतःच्यासाठी नाही आलाय. फोर व्हीलर आहे आमचं, टोईंग करून दाखवावं. फोर व्हीलर आहे ना, टोईंग करावं. फोर व्हीलरनी टोईंगनी काय होत नाही. टोईंग व्हॅन रद्द झालं पाहिजे. लोकांना तात्काळ ठेवतायत, आंदोलनाची दिशा गेल्या 1 तासांपासून जे आहे या गाड्या रस्त्यांच्या वर लावण्यात आलेल्या आहे. पोलीस जबाब देत नाही, हे आम्हाला नाही. आम्ही अशाच पद्धतीने आंदोलन करू, टोईंग व्हॅन चालू होऊ देणार नाही. कसे चालू करत आहे? आता डीसीपी साहेबांना आम्ही प्रत्येक गोष्टीचा प्रश्न विचारला, त्यांच्याकडे उत्तर नाहीयेत. ते आम्हाला म्हणतात तुम्ही कोर्टात जा. इतके जनतांच्या समोर पण ते असे भाष्य वापरत असतील आणि त्यांच्याकडे काही टेक्निकल उत्तर नसतील. ते त्यांच्याकडे पोलीस फोर्स आहे, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे होतं. त्यांनी काही उत्तर दिलेलं नाहीये. ते खोटं आहे, अग्रीमेंट चुकीचं आहे हे. पण ते आता म्हणतात कोर्टात जा आणि सिद्ध करा. म्हणजे तेव्हापर्यंत ते चालू ठेवणार आणि त्यांचे पॉकेटचे पैसे आम्ही पीआयएल दाखल करणार. आणि हे पीआयएल दाखल करत असताना सगळ्या पक्षातल्या लोक आणि सामाजिक कार्यकर्ता हे सगळे असतील आणि आम्ही पीआयएल पुढच्या 2-4 दिवसात दाखल करूच. पण जेव्हापर्यंत निकाल येत नाही आम्ही टोईंग व्हॅन चालू होऊ देणार नाही. काय सांगाल? तासभर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, मात्र वाहतूक अधिकारी उभारणीची उत्तरं देत आहेत. काय सांगाल? आम्ही एनसीपी एसपीचे कार्यकर्ते अजय जय आता ह्याच्या पुढे जेही स्टेप्स घेतील त्याच्यावर आम्ही त्यांना त्यांच्या पाठी उभे राहणार आहोत. आणि मला इथे एक अजून मोठा मुद्दा धरून उचलायचा आहे की एवढं मोठं आपलं ठाणे शहर आहे आणि आपलं सौभाग्य आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी ते इकडे आपल्या ठाण्याचे रहिवासी आहेत. पण ठाण्यातच एवढे प्रॉब्लेम कसे होत आहेत? म्हणजे तुमच्या नाकाखाली एवढा मोठा स्कॅम चालू आहे, एवढा मोठा स्कॅन्डल चालू आहे, त्याच्यामुळे ठाणेकरांना त्रास होतोय. म्हणजे हे तुमच्या जाणकारीने होत आहे का तुम्हाला माहिती नाहीये? आणि हे तुमच्या पाठी म्हणजे तुमच्या पाठी काय बोलतात त्याला, हा बिहाइंड हिज बॅक हे गोष्टी घडत असतील तर त्यांना माहिती असले पाहिजे ना की त्यांच्या ठाण्यात या गोष्टी घडतायत. आणि हा एक विषय नाही झालाय, हल्ली खूप ठाणेकरांना त्रास होत आहे. असे प्रकल्प राबवतायत. आता कावेसराचा इश्यू झाला, येऊर झाला, हा इश्यू झाला. आम्ही ठाणेकर म्हणून एव्हर रेडी असतो कधीही उतरायला रस्त्यावर ठाणेकरांसाठी लढायला. पण मुख्यमंत्रींकडे आम्हाला जसा
सपोर्ट पाहिजे तसा मिळत नाहीये. म्हणजे हा प्रश्न माझा आहे की ते त्यांना सपोर्ट करतात की आम्ही जे त्यांचे वोटर आहेत हे सगळे त्यांना सपोर्ट करतात. डेडिकेटेड कॉमन मॅन जे स्वतःला त्यांनी पदवी दिलेली आहे, कशासाठी ते डेडिकेटेड आहेत? कुठल्याही सामान्य माणसाचा जो प्रश्न आहे, जो त्रास आहे, त्याच्याकडे कानाडोळा केला जातोय. ते इकडचे पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तेही असून जर त्यांच्याच ठाणे नगरीतला ठाणेकर आज त्रस्त आहे. आज तर हे आंदोलन टोईंग विरोधात झालं, पण असे कित्येक इश्यूज आहेत जे ठाणेकरांना त्रास देत आहेत. त्या इश्यूजकडे हे डेडिकेटेड कॉमन मॅन दुर्लक्ष का करतायत? अजून किती म्हणजे कशाची वाट बघतायत? आज फक्त मी सांगते, राजकीय पक्ष नाही, ठाणेकर म्हणून त्रस्त ठाणेकरच रस्त्यावर उतरतायत. आणि ह्या एका गोष्टीसाठी नाही, ठाणे बोरिवली टनेल असेल, कावेसर लेक असेल, येऊरमध्ये जे चालू आहेत अनऑथराइज्ड बार्स त्याच्यासाठी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी जर सामान्य ठाणेकरांना उतरायला लागत असेल तर जे आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं काय काम आहे? ते कशाला बिळात लपून बसलेले आहेत? आता येतील मतं मागायला, पण आज जेव्हा हे सगळे प्रश्न ठाणेकरांना भेडसावतायत तेव्हा लोकप्रतिनिधी कुठे आहेत? का नाही ते ठाणेकरांबरोबर उतरून उभे राहत आहेत? ह्या आमचा प्रश्न डेडिकेटेड कॉमन मॅन ह्यांना आहे. स्पोर्ट्सपर्सन उपोषणवाले कुठे? आम्ही लास्ट बाईट देतोय. आम्ही ठाणेकरांना धन्यवाद देतो मी की आज इतक्या मोठ्या संख्येने ठाणेकर आल्यानंतर सुद्धा शिरसाट साहेब स्टंटबाजी बोलतायत आणि ते आम्हाला कोर्टात जायला सांगतात. आम्ही नक्कीच कोर्टात जाऊ. जेव्हापर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तेव्हापर्यंत टोईंग व्हॅन चालू होऊ देणार नाही. आणि ज्या ज्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करता येईल, जसं टोईंग व्हॅन चालू झालं तसं आम्ही करत जाऊ. लिगल पद्धतीने त्यांना जे पत्रव्यवहार 3 वर्षापासून केलेले आहेत, अजून आम्ही पत्रव्यवहार करू. टोईंग व्हॅन काय चालू होऊ देणार नाही. आम्ही आलेल्या समोर नागरिकांना मी तर धन्यवाद देतो की तुम्ही इथे आलात आणि अशीच ताकद आम्ही यांच्या समोर दाखवू आणि आपण 100% जिंकणार. आपण जिंकलोय, त्यांच्याकडे उत्तर नाहीये. आज आपण जिंकलोय, त्यांच्याकडे उत्तर नाहीये. टोईंग कसे चालू करतात बघून घेऊ आपण. शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. कसा प्रश्न होता, सर्वसामान्य माणसाला पोलीस धडकावतात, तुझ्यावर 353 टाकू, सरकारी कामात अडथळा टाकू, तेव्हा काय सांगाल त्याबद्दल? त्या बघा, त्यांनी काय करायचं असेल त्यांना अधिकार आहे.
कोर्टात जायचं असेल ना, प्रत्येक गोष्टी आम्ही आता कोर्टात तेव्हा लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यांना पळायला लागलं ना, आज तसे पळवू आम्ही. असे ते बोलतायत ना, तुम्हाला वाटतं का माझं स्टंट आहे ना ते, हे लोकांचा पण स्टंट आहे का? जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या ऋतू आव्हाड इथे आल्या होत्या. ऋतूजा त्याचप्रमाणे नताशा आव्हाड इथे आल्या होत्या. ठाणे शहरातील ऍक्टिव्हिस्ट चांगले आले होते. आम आदमी पार्टीची लोक आली होती, सर्व पक्षीय लोक आहेत, आरपीआयची लोक आहेत. अशा ऍक्टिव्हिस्ट लोकांना तुम्ही स्टंट म्हणता, ठाणेकरांना तुम्ही स्टंट करता म्हणता. म्हणजे ठाणे शहर हे कोण हुकुमशाही चालवतोय आणि लोकशाही कोण बिमोड करतोय? परिवहन खात्याचं मंत्री ठाणे शहरात असताना आज ठाणे शहराची लाच जाते, महाराष्ट्रामध्ये लाच जाते आणि आमची लाच काढल्या जाते. तरी आज डीसीपी साहेब म्हणतात की हा तुमचा स्टंट आहे. ही शेकडोनी जमलेली ही तरुण वर्ग, हे ठाणे शहराचं महाराष्ट्राचं भवितव्य, याला तुम्ही स्टंट ठरवता आणि खुर्च्या गरम करणाऱ्या आमदार खासदारांना तुम्ही राज्यकर्ते समजता. हा फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र राहिलेला नाहीये, हा धंदेबाज लोकांचा महाराष्ट्र राहिलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनी झाले. कुठेतरी आंदोलन करताना पोलिसांना अपमान केलाय. कशाला पोलिसांचा अपमान केलाय? आता अरे पोलिसांचं म्हणणं आहे की ह्याचा अजय जयाचा हे सर्व स्टंट आहे. मग एवढं सर्व पोलीस बंदोबस्त ठेवून पंकज शिरसाट साहेबांनी पण स्टंट केलाय का अजय जयाला थांबवायला? अरे कसं आहे, कोणाला पण स्टंट करणं हे सर्व आम्ही कायद्याच्या मार्गाने आमचे मतं मांडतोय. आता त्यांना ते स्टंट वाटतं, काय वाटतं त्यांना, जे काय वाटू दे. मग आम्ही उद्या कोर्टात गेलो तरी यांना स्टंट वाटणार. पण जेव्हा कोर्टातून चापराक भेटणार तेव्हा आम्ही पण यांना दाखवू ते कुठलं स्टंट आहे. विनीतजी काय भूमिका असणार त्यात? बघा, हे सगळं जे हे भ्रष्टाचार करतात, भ्रष्टाचारी लोक आहेत ना, हे सतत विरोधच करत असतात. पण इथे आम्ही आज सर्व पक्षीय जे उतरलो आहे, आज ठाण्याचे तमाम जनतासाठी उतरलेलो. हेच यांना कारवाई करायची आहे ना. तुम्हाला बरेचसे जागा आहे, बरेचसे हॉटेल्स आहेत, बरेचसे हायवेवर गाड्या लावतात, तिथे का कारवाई करत नाही? बरेचसे सर्व्हिस सेंटर आहे, खोपटला जा, सेकंड हँड बाईकवाले लोक आहेत, एवढ्या लावतात, तिथे विरोध करत काय नाही, तिथे का नाही टोविंग करत? हे लोक फक्त सामान्य ठाणेकरांना, हॉस्पिटलच्या बाहेर जे गाड्या लावतात त्यांना, एटीएमच्या बाहेर लावतात त्यांना, म्हणजे वयस्कर असतील त्यांच्या गाड्या, लेडीज असेल त्यांच्या गाड्या, या सगळ्या फक्त पैसे गोळा करण्यासाठी यांचा कारभार सुरू आहे. आणि या सगळ्याचा आम्ही तीव्र विरोध करतो. अजय जयाला पुढे पण या आंदोलनासाठी लागणाऱ्या जे पण मदत असेल, एक ठाणेकर म्हणून, एक युवक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून आम्ही सर्व यांच्या पाठीशी आहे. संगमजी काय सांगाल? आपण टोईंग व्हॅनच्या खाली झोपला होतात, काय सांगाल? हो, आम्ही टोईंग व्हॅनच्या कंटाळून झोपलो होतो. आता हे परत चालू करतील ना, परत झोपणार, सोडणार नाही, ठाणेकरांना न्याय मिळून देणार. अजयजी आणि आम्ही रस्त्यावर उतरलोय, ही लढाई अशी चालू राहणार आहे. आज पुरतच आम्ही ही लढाई थांबवतोय, पण आमची लढाई कंटिन्यू चालू असणार आहे. आणि आम्ही हे म्हणतात स्टंट म्हणतात ना, स्टंट नाही देऊन हा ठाणेकरचा उद्रेक आहे आणि हा पुढच्या काय तुम्हाला दाखवणार. ठाण्यात गेल्या 6 महिन्यापासून ठाण्यात गेल्या 6 महिन्यापासून आंदोलन वसुली करायला हे जे धंदे करताय, हे घरच्या गाड्या घ्या बंद का? म्हणजे कायदेशीर मार्गाने कसं येईल ते आम्ही क्या मोगन देख रहे क्या बोल काय मिळालं नाहीये, पळून गेले, अजून काय करणार? ठीक आहे, चल रे. हे आंदोलन ठाणेकरांचं होतं, ठाणेकरांनी प्रतिसाद दिल्यावर धन्यवाद. आपण पाहू शकतो की ठाणेकर नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे. मला तुला खूप आक्रमक पाहिलेलं आहे, काय सांगशील? पैशावाल्यांना सूट आहे, कारण त्यांच्याकडे गाड्या आहेत. गरिबांच्या 2 व्हीलर आहे, ते गेले. आता लाडक्या बहिणी आहे ना, सर्वात जास्त लाडक्या बहिणींना आहे. हे महायुतीचं सरकार आहे ना, काही करत नाही.
गाडी उचलली ती बिचारी बाई पळत पळत जाणार, पोरं असणार त्याच्याकडे, काय करणार? त्या लोकांना फक्त पैसे पाहिजे. सर्व गुंडे लोक भरले, गरजुल्ले, गांजडी, एवढे लोक भरलेत. आणि त्या दिवशी त्या भावाला अजय जयावरती हल्ला केला त्यांनी, डीसीपी पळून गेले, काय केलं नाही. पहिले तर या डीसीपी साहेबांची बदली करा, ठाणा सुधरल. खूप महत्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे. डीसीपी साहेबांची बदली करा तरच ठाणा सुधरेल. अजय जय यांच्या आंदोलनाला अजय भैया आगे बढ़ो, अजय भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आंदोलन यशस्वी झालेलं बोला. सर्वप्रथम म्हणजे अजय जया आणि समस्त ठाणेकर आणि पत्रकार बंधू मनोमन धन्यवाद. हे आंदोलन यशस्वी व्हावं, यशस्वी व्हावा अशीच आमची इच्छा आहे. आणि तुम्हाला ठाणेकर नागरिक शुभेच्छा देत आहेत. आंदोलन या ठिकाणी पाहू शकतो की यशस्वी झालेलं आहे. आमच्यासाठी करतोच नाही. आम्ही सर्व नागरिकांतर्फे अजय जय आणि योगेश मुंद्रा यांचे मी सर्वांचे आभार मानतो की हे सकाळपासून इकडे उभे आहेत आणि असेच तटस्थ सगळ्या ठाणेकरांसाठी उभे आहेत. त्यासाठी जोरदार टाळ्या, एकदा जोरदार टाळ्या. आणि असंच आम्ही सपोर्ट करत राहू आणि असंच कुठलंही आंदोलन तुम्ही उभे करा, आम्ही पूर्ण ठाणेकर तुमच्या पाठीशी आहोत. आपण पाहू शकतो ठाणेकरांची मनं अजय जय यांनी जिंकलेले. आपण जर पाहिलं तर आता कुठे विस्तवातून वास्तवात आले साहेब, प्रस्थापितांच्या खुर्च्या खाली करूनच जाणार. बाय बाय दादा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.